कंपोस्ट बनवण्यासाठी आपल्याला सुकलेली पानं लागणार आहेत। तर पानं जी असतात ती आपल्याला सहज आपल्या गार्डनमध्ये उपलब्ध होतात जेव्हा त्याची पानगळती होते। तर आपण त्यापासून उत्तम असं खत आपल्या झाडांसाठी बनवू शकतो। कसं बनवायचं ते पाहूया। तर आपल्याला सुकलेली पानं लागणार आहेत। खूप साऱ्या व्हेरायटीची मिक्स पानं असतील तर ते उत्तम, नसेल तर तुमच्याकडे जी अवेलेबल आहेत ती घेऊ शकता। तसेच थोडीशी माती लागणार आहे आणि कंपोस्टिंग प्रोसेस फास्ट करण्यासाठी कोणतंही ऑर्गॅनिक कंपोस्ट वापरायचं जेणेकरून आपलं जे खत बनेल ते लवकर बनेल। सुरुवात करूया, कसं बनवायचं ते पाहूया। कंपोस्ट बनवण्यासाठी आपल्याला कंपोस्ट बिन वापरू शकता तुम्ही, किंवा तुमच्याकडे जे कोणतं अवेलेबल कंटेनर आहे ते वापरायचं आहे। मातीचं कंटेनर असेल तर ते उत्तमच। तर मी इथे प्लास्टिकचा टब वापरणार आहे आपलं पानांपासून खत बनवण्यासाठी। तर टब घ्यायचा आहे, साधारण त्याला होल्स करून घ्यायचे खालतून, पाहू शकताय असे खालती होल्स करून घ्यायचे आहेत आणि आपलं पानं जे आहेत त्यात आपण ती भरून घ्यायची आहेत। पूर्ण असा एक लेयर त्याला तुम्ही द्यायचा आहे। लेयर दिला की त्यावरतून थोडीशी माती पसरवून द्यायची आहे आणि खत थोडंसं पसरवून द्यायचं आहे। त्यानंतर परत दुसरा एक लेयर द्यायचा पानांचा आणि प्रेस करायचं खाली। परत तुम्ही थोडीशी माती त्याच्यावरून टाकू शकता। तसेच कंपोस्ट जे कोणतं ऑर्गॅनिक आहे ते टाकू शकता। त्यानंतर थोडंसं पाणी त्याच्यावरून टाकून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण त्याचं लेअरिंग करून पानं त्या टबमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचे आहे। तर आपलं कंपोस्टिंगचं जे मटेरियल भरलेला टब आहे तो तुम्ही झाडाच्या सानिध्यात ठेवू शकता, किंवा जिथे त्याला कोवळं ऊन मिळेल तिथेच तो ठेवायचा आणि जे काय तुमच्याकडे आहे त्याने तो पूर्णपणे कंटेनर झाकून द्यायचा आहे। तर आपलं लीफ कंपोस्ट जे बनवत होतो आपण, पानांपासून जे खत बनवत होतो ते छान तयार झालं आहे। साधारण 2 ते 3 महिने लागले आहेत पूर्ण ते डिकंपोस्ट होण्यासाठी। प्रॉपर पाहू शकता तुम्ही किती सुंदर ते डिकंपोस्ट झालेलं आहे। तुम्ही एक दिवस हे उन्हामध्ये ठेवायचं आहे शक्य झालं तर, आणि प्रॉपर ते मिक्स करून चाळून घ्यायचं छान, आणि मग तुम्ही प्लांटसाठी ते वापरायचं आहे। पूर्ण ते खत जे आहे ते असं गाळून घ्यायचं। छोट्या प्लांट्सना जेव्हा आपण खत देतोय ना तर हे चांगलं असतं, द्यायला इझी जातं, आणि हे जे मोठं राहतंय ते तुम्ही मोठ्या एखाद्या प्लांटला देऊ शकता। हे वेस्ट नाही करायचं आहे, हे आपण छोट्या प्लांट्सना द्यायचं आणि तुम्ही मोठ्या प्लांट्सना हे देऊ शकता। लीफ केवढे छान डिकंपोज झाले तुम्ही पाहू शकताय। तर प्लांटला आवश्यक असणारे जे काही पोषक तत्व आहेत ते आपण लीफ कंपोस्ट बनवून प्लांट्सना देऊ शकतो, आणि हे आपल्या गार्डनच्या वेस्ट मटेरियल पासून बनलेलं आहे, त्यामुळे नक्की बनवण्याचा प्रयत्न करा। तर लीफ कंपोस्ट आपलं बनलेलं आहे, साधारण 2 ते 3 महिने लागतात या फॉर्म मध्ये ते बनण्यासाठी, रेडी टू यूज होण्यासाठी। तर तुम्ही हे कोणत्याही प्लांटला देऊ शकता, पॉटिंग मिक्सचर मध्ये वापरू शकता, खूप इझी टू मेक आहे। तर आपलं हे लीफ कंपोस्ट बनून तयार आहे। तर आपण झाडांना या फॉर्म मध्ये ते देऊ शकतो। यामध्ये बरीच पोषक तत्व असतात जी झाडांच्या उत्तम ग्रोथसाठी, फ्लॉवरिंगसाठी मदत करतील। झाडांची लाईफ वाढवण्यात खूप महत्त्वाचे असतात ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स। जर आपण ते होममेड बनवत असू तर ते उत्तम असतं, आपल्याला माहीत असतं आपण काय वापरलंय आणि आपण ते प्लांटला निर्धास्तपणे देऊ शकतो। तर गार्डनिंग वेस्ट मटेरियल पासून जर आपण खत बनवतोय तर ते उत्तम काम करतं। बनवण्याची प्रोसेस मी शेअर केली आहे। तरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, मी नक्की मदत करेन इम्प्रूव्ह करण्यासाठी। तर पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन। हॅपी गार्डनिंग।